एक वस्तू 425 रुपयांस विकल्याने जेवढा तोटा होतो त्याच्या दुप्पट नफा ती वस्तू 650 रुपयांस विकल्यास होत असेल तर त्या वस्तूची खरेदीची किंमत किती? आता हे उदाहरण काही विद्यार्थी खरेदीची किंमत काढताना पर्यायांच्या आधारे काढू शकतात. काही विद्यार्थी खरेदीची किंमत X मानून सुद्धा हे उदाहरण सोडवू शकतात. परंतु त्याहीपेक्षा सोपी पद्धत म्हणजे एक ट्रिक मी तुम्हाला या ठिकाणी दिलेली आहे. या ट्रिकच्या आधारे अत्यंत कमी वेळेमध्ये आपण हे उदाहरण सोडवू शकतो. X पद्धतीला खूप वेळ लागतो. तर चला, काय आहे आपली ही ट्रिक? एक भाग बरोबर विक्री किमतीमधील फरक भागिले नफ्याचा भाग अधिक तोट्याचा भाग. येऊन आपल्याला एक भाग मिळणार आहे. हा एक भाग म्हणजे नेमकं काय आहे? तर आपल्या या उदाहरणामध्ये तोटा होतोय आणि त्याचप्रमाणे नफा सुद्धा होतोय. मग नफा आणि तोट्याचा भाग तो आपल्याला अगोदर विचारात घ्यायचा आहे. तर इथे आपल्याला सांगितलेलं आहे की जेवढा तोटा होतो त्याच्या दुप्पट नफा या व्यवहारामध्ये होत आहे. मग तोटा समजा आपण एक भाग मानूया. मग तोटा एक भाग असेल तर त्याच्यात दुप्पट नफा म्हणजे नफा झाला दोन भाग, हे लक्षात घ्या. त्यामुळे हा पहिला भाग फार महत्वाचा आहे की तोटा आणि नफा यांचे भाग किती आहेत ते अगोदर काढून घ्या. पुढचा जो भाग आहे विक्री किमतीमधील फरक. पहा, विक्री किमतीमधील फरक एक आपल्याला माहिती पाहिजे. जेव्हा तोटा होतो तेव्हा विक्री किंमत आहे 425 आणि जेव्हा नफा होतो तेव्हा विक्री किंमत आहे 650. म्हणजेच काय की आपल्याला 650 मधून हे 425 आपल्याला वजा करायचे. या दोघांमधला फरक आपल्याला माहिती पाहिजे. पहा, 10तून 5 गेले 5, 5 मधून 3 गेले 2, 6तून 4 गेले 2, 225 रुपये हा फरक आहे. या दोन किमती आपल्याला माहित असणं गरजेचं आहे. आता या किमती आपण ट्रिक मध्ये वापरूया. उदाहरण आपल्याला सुटण्यासाठी अगदी खूप मदत होईल. विक्री किमतीमधला फरक आहे आपला 225 भागिले नफ्याचा भाग आहे आपला 2 भाग आणि तोट्याचा आहे 1 भाग. 2 अधिक 1 बरोबर 225 भागिले 3. 225 जर आपण 3 ने भाग दिला तर उत्तर येईल 75. म्हणजे एक भाग म्हणजे 75. राईट. मग एक भाग काय आहे? तर तोटा आहे आपला 1 भाग. राईट. तोटा आपल्याला मिळतोय 1 भाग म्हणजे तोटा मिळतोय आपल्याला 75 रुपये. तोटा बरोबर 75 रुपये. आता आपण खरेदीची किंमत सहज काढू शकतो. नफा मिळतो आपल्याला 2 भाग, 75 ची दुप्पट 150, नफा येईल 150. एक तर तोट्याचा वापर करा किंवा नफ्याचा वापर करा आणि आता खरेदीची किंमत तुम्ही सहज काढू शकता. आपण भाग 1 चा व्हिडिओ बनवलेला आहे, त्यामध्ये मी सगळी सूत्र सुरुवातीची तुम्हाला त्या भाग 1 च्या व्हिडिओमध्ये दिलेली आहेत. तर चला, तोटा 75 याच्या आधारे आपण खरेदीची किंमत काढूया. पहा, तोटा बरोबर 75 रुपये. त्यावेळेला जेव्हा तोटा होतो त्यावेळीची आपली जी विक्रीची किंमत होती ती होती 425 रुपये. पहिल्या वाक्यामध्ये पहा, मी विसरला असाल कदाचित. पहा, 425 रुपये जेव्हा विक्री किंमत होती तेव्हा जो तोटा होतो लक्षात घ्या. तर तो आपला तोटा आपण या ठिकाणी विचारात घेतोय. म्हणजे त्यावेळीची विक्री किंमत होती आपली 425 रुपये. राईट. आता आपण खरेदीची किंमत काढू शकतो. खरेदीची किंमत बरोबर खरेदी जेव्हा तोटा होतो ना तेव्हा खरेदी किंमतीचं जे सूत्र आहे ते काय आहे? विक्री किंमत अधिक तोटा. आणि जेव्हा नफा होतो तेव्हा खरेदी किंमतीचं सूत्र आहे विक्री किंमत वजा नफा. मग विक्री किंमत आपली आहे 425 रुपये, तोटा आहे 75 रुपये. 425 अधिक 75 उत्तर येईल 500 रुपये. म्हणजे या ठिकाणी या उदाहरणामध्ये किंवा या व्यवहारामध्ये खरेदी किंमत असेल आपली 500 रुपये. पहा, पर्याय क्रमांक 4 आपलं उत्तर असेल 500 रुपये. तर अशा प्रकारे आपल्याला ही जर ट्रिक माहिती असेल तर ही लिहिण्याची गरज नाही. आपण फटाफट या व्हॅल्यू आपल्या मनामध्ये काढून आपण आन्सर काढू शकतो. तर चला आपण सेकंड एक्झाम्पल पाहूया. त्यावरून तुमच्या लक्षात येईल की जर ट्रिक पाठ असेल तर किती फास्ट आपण हे एक्झाम्पल सोडू शकतो. तर चला पहा, आता हे उदाहरण समजून घ्या. एक वस्तू 157 रुपयांस विकल्याने जेवढा तोटा होतो त्याच्या दुप्पट नफा ती वस्तू 226 रुपयांस विकल्याने होत असेल तर त्या वस्तूची खरेदीची किंमत किती?
पहा आता ही ट्रिक तुमच्या लक्षात आहे, पाठ आहे असं गृहीत धरा. पहा आपल्याला किती पटकन सोडवता येतं. काय आहे आपली ट्रिक? एक भाग बरोबर विक्री किमतीमधला फरक 226 वजा 157 करून घ्या. पहा 16तून 7 गेले 9, 12तून 6 गेले 6, 2तून 2 गेला 0. विक्री किमतीमधला फरक आला 69. नफ्याचा भाग अधिक तोट्याचा भाग, जेवढा तोटा होतो दुप्पट नफा. म्हणजे नफ्याचा भाग आला 2, दुप्पट नफा, तोटा 1, म्हणजे 69 भागिले 3 बरोबर 3 दुने 6, 3 त्रिक 9, 23 रुपये. एक भाग म्हणजे 23. मग आपला तोटा होता 1 भाग आणि नफा आहे 2 भाग. एक तर नफ्याचा वापर करा किंवा तोट्याचा करा. चला तोटा येऊया आपण 23 रुपये. आता काढा खरेदीची किंमत. मी तुम्हाला मागच्याच उदाहरणात सांगितले, जेव्हा तोटा होतो तेव्हा विक्री किंमत अधिक तोटा म्हणजे खरेदी किंमत. विक्री किंमत आपल्याला दिलेली आहे 157. जेव्हा तोटा होतो तेव्हाची विक्री आहे 157. मग 157 अधिक हे 23 बरोबर 180. उत्तर येईल 180. पर्याय क्रमांक 4. तर पहा विद्यार्थी मित्रांनो, आपली जर ट्रिक पाठ असेल तर किती पटकन आपण आन्सर काढू शकतो. पुढचं एक्झाम्पल पाहूया आपण. पहा हे एक्झाम्पल. आता हे एक्झाम्पल समजून घ्या. एक वस्तू 1440 रुपयांस विकल्याने जेवढा नफा होतो तेवढाच तोटा होतो. फरक लक्षात घ्या दोन उदाहरणामधील आणि या उदाहरणामध्ये. जेवढा नफा तेवढाच तोटा, म्हणजे या ठिकाणी तोटा जर एक भाग असेल तर नफा सुद्धा एकच भाग आहे. दोघांचे भाग समान आहे, एवढाच काय तो फरक. बाकी मागच्याच पद्धतीप्रमाणे हे एक्झाम्पल आहे. तर मला असं वाटतं तुम्ही एक्झाम्पल अगदी सहज सोडू शकता, काही अडचण नाही. तर अशा प्रकारचे नवनवीन व्हिडिओज, नवनवीन जे काही एक्झाम्पलचे प्रकार आहेत, नफा तोट्याचे अजून भरपूर प्रकार बाकी आहेत, आपण ते येणाऱ्या काही व्हिडिओजमध्ये घेणार आहोत. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन टाइप्स सोबत. तोपर्यंत नमस्कार. थँक्स फॉर वॉचिंग.